भगवा आतंकवाद आणि हिरवा आतंकवाद आज धर्मनिरपेक्ष भारताला ही काय कीड लागली आहे. आज रिपब्लिकन डेच्या निमित्तानं मला बोलावं असं वाटलंय म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. खरोखर मला जे पडणारे प्रश्न तुम्हालाही पडतात का, हा एक प्रश्न मला सर्वांनाच विचारायचा आहे. आणि खरंच आपण हे भगवा आतंकवाद आणि हिरवा आतंकवाद घेऊन पुढच्या जनरेशनला काय देतोय याच्याबद्दलही आपण विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो नमस्कार, मी आकाश गोंदवले. मागचे 22-23 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय. आज 26 जानेवारी 77वा रिपब्लिकन डे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान होतं ते भारतामध्ये लागू करण्यात आलं आणि भारत हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून घोषित करण्यात आला. सेक्युलरिझम, खूप सारे विषय आहेत. मला साधं सोपं म्हणायचं होतं, काय हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ते भारतामध्ये लागू झालं का? झालं ते सगळ्यांसाठी झालं का? बरं, जे काही हिंदू मुसलमान आहेत, पहिलाही तोच वाद होता, आजही तोच वाद आपण मोठ्या प्रमाणावर पुढे घेऊन चाललोय का? हिंदू बांधवांनी पण विचार करण्याची गरज आहे आणि मुस्लिम बांधवांनी पण विचार करण्याची गरज आहे. खरं पाहता आपल्याला हे राजनीतिक लोक दोन हिस्सामध्ये वाटून फक्त आपल्यामध्ये फूट पाडतायत आणि त्यांची राजनीतिक पोळी भाजतायत का याचा विचार करण्याची गरज आहे. आज म्हटलं जाते भारतामध्ये हिंदूंचं राज्य आहे, हिंदू लोक सत्तेमध्ये आहेत. मुसलमान बांधवांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या तुमच्या अडचणी आहेत, तो तुमचा शेजार जो हिंदू आहे त्याच्या पण त्याच अडचणी आहेत का? का त्याचं हिंदू सरकार आहे म्हणून त्याच्या अडचणी संपलेल्या आहेत? आज तुम्ही म्हणताय की आमचं मुस्लिम सरकार आणायचं आहे किंवा बरंचसं काही मी असं ऐकतो कुठून तरी. बरं, आणलं तुम्ही, तुमचं मुस्लिम सरकार आणलं, काय तुमच्या समस्या संपणार आहेत का? का तीच राजनीतिक लोक आपल्याला परत त्याच समस्यांना सामोरे जायला लावणार आहेत? विचार करण्याची गोष्ट आहे. बघा मित्रांनो, मला आहे ना 2020 आठवतो. त्यावेळी कोणी हिंदू नव्हता, मुसलमान नव्हता, करोना आला होता आणि प्रत्येक जण माणूस झाला होता. प्रत्येक जण एकमेकांना मदत करत होता. विचारत नव्हता की बाबा तू मुसलमान आहे का, तू हिंदू आहे का, तू कोण आहे, ईसाई आहेस. मित्रांनो, आज पण हिंदूंच्या राज्यामध्ये आम्ही राहतो किंवा तुम्ही राहता असं म्हणत असाल तर इकडं कितीतरी जाती आहेत. धनगर वेगळा, मराठा वेगळा, ब्राह्मण वेगळा. हे काय करतायत ही लोक? ही लोक खऱ्या समस्यांपासून आपलं जे काही फोकस्ड आहे तो भरकटून तिसरीकडेच घेऊन चाललेले आहेत. मित्रांनो, खरोखर विचार करण्याची गोष्ट आहे. मला मुस्लिम बांधवांना हा प्रश्न विचारायचा आहे की जगामध्ये खूप साऱ्या देशांमध्ये मुस्लिम लोकांची सत्ता आहे, मग तिथले जे काही नागरिक आहेत त्यांचे प्रश्न सुटलेत का? मला तर एक पण इस्लामिक राष्ट्र असं दिसत नाही की ते सुखी, समाधानी, आनंदी आहे. तुम्हाला काय इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे किंवा काय तुम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे? आपण माणसांचं राष्ट्र नाही का बनवू शकत? का नाही आपण सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लावलं ते लागू करत आहे? मुस्लिमांसाठी वेगळे कायदे, हिंदूंसाठी वेगळे कायदे. हा काय प्रकार आहे? मला भीती वाटते माझ्या पुढच्या जनरेशनची की त्यांचं कसं होणार. हिंदूंना सांगितलं म्हणजे मी आता हिंदू मुसलमान नाही, हे गव्हर्नमेंटनी कशा पद्धतीने आपलं छळवणूक चालली आहे हे मला मांडायचं आहे. मी मांडतोय. कोणी याच्यामध्ये मला कोणाची फूट पाडायची नाही आहे किंवा मला कुठलाही विद्रोह पसरवायचा नाही आहे. पण मला साधं सोपं म्हणायचं आहे की हिंदूंना सांगितलं एक पत्नीत्व, मुसलमानांना सांगितलं तुम्ही किती पण करा. मला माहीत नाही किती, पण 1-2 तरी करायला अलाउड आहे मला माझ्या माहितीनुसार. हिंदूंना सांगितलं हम दो हमारे दो, तिकडं काय किती पण होऊ द्या. यानी तुमच्या लक्षात येतंय का काय होतंय? ते इम्बॅलन्सिंगचा प्रकार चालू आहे. हा ते MIA काय पक्ष आहे तो निवडून आला चांगल्या मतांनी महाराष्ट्रामध्ये. माझी काय हरकत नाही आहे, येऊ द्यात निवडून. पण त्या पक्षाने असं काय केलं तर कोणत्या तुमच्या समस्या सोडवल्या होत्या? फक्त धर्मासाठी तुम्ही त्याला निवडून देणार का? फक्त तुमच्या धर्मच आहे. बरं, उद्याच्याला ते काय वजीर आलम तुमचा झाला काय, वॉटेवर जे काय आहे ते, मग तुम्हाला सुख मिळणार आहे? सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार आहेत? मग इस्लामिक असला तरी सुटणार आहेत, हिंदूंच्या सुटणार आहेत? आपण कुठंतरी आहे ना भरकटवतोय आपल्या येणाऱ्या पिढीला पण आणि स्वतःला पण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते हिंदूंना पण लागू पाहिजे, मुसलमानांना पण लागू पाहिजे. मुस्लिम भावांनो, मी तुमच्या विरोधात नाही किंवा तुमचं धर्माशी मला काही घेणं देणं नाही, पण तुम्हाला 8-8, 10-10 मुलं होत आहेत, त्यांचं शिक्षण होतंय का? त्यांना प्रॉपर तुम्ही एज्युकेशन देऊन पुढच्या लेवलला पोहोचू शकताय का? कितीतरी प्रश्न आहेत. बरं, तुम्हाला जर वाटत असेल की हिंदू मुसलमान पुढच्या 10 ते 20 वर्ष, चला 30 वर्ष पकडा, पुढच्या 25 ते 30 वर्षानंतर जगाच्या समस्या ह्या वेगळ्या असतील. हिंदू मुसलमान आपण नाही बघणार. जेव्हा करोना आला होता तेव्हा तो मुसलमान आहे का हिंदू हे विचारत नव्हता, सगळ्यांना करोना होत होता. बरं, तुमचं रक्त आमचं रक्त वेगळं आहे का? आमच्याकडे O पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, काय A पॉझिटिव्ह सगळं तेच, AB आहे, सगळंच आहे ना. अरे, बनवणाऱ्यांनी प्रॉब्लेम नाही केला, आपल्याला कोणाला सत्ता निर्माण करायची? कसली सत्ता करायला पाहिजे? बरं, हे राजनीतिक लोक त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी आपल्या खऱ्या समस्यांपासून आपल्याला वेगळीकडे घेऊन चाललेत.
पुढच्या काळात ते बर्फ वितळतोय माहिती आहे. 7 मीटरनी म्हणे समुद्राची उंची वाढणारे देश कितीतरी पाण्याखाली जातील, समस्या वेगळ्या असतील. त्यावेळी हिंदू मुसलमान नसणार आहे. आज पण आपल्याला काय हवं आहे, कोण आपल्या कामाचं आहे याचा विचार करून आपण वोटिंग केलं पाहिजे. आपण धर्म बघतोय, जे धर्माच्या नावाखाली आपल्याला बिघडवत आहेत त्या लोकांना तर आपण जवळ पण केलं नाही पाहिजे. मी म्हणतो आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे ना, जात लावायचीच का? घरात पाळा आपले देव धर्म, काही प्रॉब्लेम नाही आहे. जात का लावताय हाकल्यावरती? आमच्या डोक्यात लहानपणी आम्ही जन्माला आलो तेव्हा कोणती जात नव्हतं घेऊन आलो, आमचं प्रोग्रामिंग केलं. मी हिंदू, मी मुसलमान, मी धनगर, मी याव, मी त्याव. अरे काय चाललंय मित्रांनो? इथून पुढे युद्ध माणसं करणार नाहीत, मारामारी माणसं करणार नाहीत. तुमच्या जागेवरती रोबो भांडणं करणार आहेत, रोबो लढणार आहेत. डेटा ही करन्सी बनते आहे. आणि आपण सामान्य लोक ह्या राजनीतिक लोकांच्या अजेंडा पुढे आपल्यामध्ये वितुष्ट करतोय. उद्याच्याला माझ्याकडं 500 रोबो आहेत, माझ्यासाठी लढतायत. उद्याच्याला मला कदाचित काय म्हणतात तो बिल्डर बॉक्सर काय म्हणतात बरोबर घेऊन फिरतात, त्याला तो घेऊन फिरायची गरज नाही आहे. बॉडीगार्ड फिरून रोबो फिरणार आहे माझ्याबरोबर. ज्याच्याकडे पैसे आहेत ना तो सत्ता करणार आहे, ज्याच्याकडे डेटा आहे ना तो सत्ता करणार आहे. मित्रांनो, जर आज तुम्ही 10 पोरं जन्माला घातली तर त्यांना खरंच एज्युकेशन देऊ शकणार, तुमची मुलं तिथं पोहोचू शकणार? मित्रांनो, विचार करायच्या गोष्टी आहेत ह्या. खरंच आपल्याला आरोग्याच्या सेवा दिल्या जात आहेत का? नको तिथं काहीतरी लाडकी बहीण आणतात. कोणाच्या पैशात आणतात तो लाडकी बहीण? बीजेपी असू द्यात, अजून काँग्रेस असू द्यात, ते म्हणे खटाखट 8,000 रुपये. अरे कसले, कशाचे? लाख रुपये देताय, 8 लाख रुपये देताय, कुठून येतात ते? ह्या समस्या तुम्हाला फक्त तुमचं दिशाभस्त्र भरकडवतात. मी पहिल्यापासून म्हणतोय की आरोग्य सेवा फ्री करा. भीती कशाची आहे साहेब? आयुष्यभर कमवलेले लोक घालवत आहेत दवाखान्यामध्ये. का घालवत आहेत? का तर आरोग्य सेवा फ्री नाही. त्या फ्री करा ना, बाकी काही फ्री नको. शिक्षण फ्री करा, प्रत्येकाला फ्री. तुम्ही म्हणाला महानगर क्वालिटी शिक्षण द्या. हो, कोणाचे हे आरोग्य सेवा? आणि तुम्ही जर विचारात घेतलं तर शिक्षण संस्था कोणाच्या आहेत? आणि आपण ते म्हणतात तसं वागतोय. ह्या 2 गोष्टी फ्री केल्या ना, मला नाही वाटत आपल्याला काही फ्रीची गरज आहे. शिक्षणासाठी आयुष्यभर कमवलेले पैसे पण पुरत नाही. चांगलं टॅलेंट व्हायला चाललं आहे. नको ती लोक गुडघी आपल्यावरती सत्ता करतायत. आणि इथून पुढचा काळ पण तुम्ही हिंदू मुसलमान करत राहा. आपल्या करोनाच्या काळात एकच समस्या होती लोकांच्या समोर. कोणाला हिंदू आठवत नव्हता, कोणाला मुसलमान आठवत नव्हता, कोणाला ख्रिसाई आठवत नव्हता, कोणाला धनगर आठवत नव्हता, कोणाला मराठा आठवत नव्हता, कोणाला काय आठवत नव्हतं. बरोबर आहे का? चूक आहे? आत्ता का आठवतंय? जरा सुख लागलं ना माणसाला की काही आठवायला सुरुवात होते, दुःखी होण्याच्या गोष्टी. बरं चला, आम्ही तुम्हाला मारतो, तुम्ही आम्हाला मारा. आता आम्हाला माहित होतं का आम्ही हिंदू जन्माला येणार आहे? तुम्हाला माहिती होतं तुम्ही मुसलमान जन्माला येणार आहे? उगीच आहे ना डोक्याला ताप करू नका. मला असं वाटतं की योग्य तुम्हाला जो सहकार्य करू शकतो, जो तुमच्यासाठी कामाला येतो, जो तुम्हाला उन्नतीची दिशा दाखवेल, त्या व्यक्तीला तुम्ही नक्की मदत करा. जातीवरनं जर कोणी तुम्हाला मत मागत असेल तर हिंदू असू द्यात नाही तर मुसलमान असू द्यात, तुम्ही सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे. MIMनी काय केलं होतं त्याच्यामुळे तुम्ही वोटिंग केलं फक्त धर्मासाठी. उद्या चला ठीक आहे, मी म्हणतो ना इस्लामिक राष्ट्र किती सुखी आहेत जरा बघून घ्या ना. आपले शेजारी पाकिस्तान आहे, तिथले आम आवाम की बात सुनो और फिर समझ में आएगा. बांगलादेश आपल्या शेजारीच आहे, फार लांब जायची गरज नाही. इराक, इराण जे काही देश आहेत त्यांची जरा माहिती घ्या. इजिप्त बीपीची माहिती घ्या. मला बऱ्याचशा देशांची नावं पण येत नाही. काय परिस्थिती आहे तिकडे? बरं, अल्लाह सगळ्यांसाठी सेम आहे. औरंगजेबानी स्वतःचा बाप कैदेत टाकला तेव्हा अल्लाह कुठे गेले होते? औरंगजेबानी सख्खे भाऊ मारले, ते इस्लाम नव्हते का? ते इस्लाम मानणार नव्हते, अल्लाहला मानणार नव्हते का? साहेब, ज्याच्या हातात मनगटात ताकद आहे ना तो सत्ता करतो. इस्लाम बिस्लाम काही नाही, आपण ह्युमन बिईंग आहोत. बी अ ह्युमन बिईंग, बिहेव लाईक अ ह्युमन बिईंग. आणि हे जे काही चाललंय, किती पण मुलं काय पण, आता हे हिंदूंची 2-2 म्हणजे तुम्ही हिंदू संपवणार म्हणजे आमच्या पोरांनी काय करायचं? तुमच्या डोक्यात तेच आहे. ते काय मी ऐकलं की जिहाद काहीतरी प्रकार आहे त्याच्यामध्ये तुमच्या इस्लाममध्ये, आणि त्याच्यामध्ये काफिरांना जगू द्यायचं नाही असलं काहीतरी मी ऐकतो. बरेच ते तुमचे इस्लामिक लोक भाषणं करतात, त्यांना फक्त आहे ना विष पसरवायचा, माणसाला माणूस राहू द्यायचं नाही. येणाऱ्या काळात समस्या वेगळ्या असणार आहेत, प्रत्येकाचं टार्गेट वेगळं असणार आहे. पण आज हे विष पेरू नका, हिंदूंनी पण नाही. साहेब, माणूस बनणार त्यावेळी मुसलमान आहे म्हणून तुम्ही करोनाला हेल्प नाही केली का? लोकांना केली ना, वेगळं समस्या होती. आपण सगळ्यांनी माणूस बनलो, मग आता कायमचं माणूस राहिलं का? अडचण काय प्रत्येकाला? हे बघा, हात जोडून विनंती, आज 26 जानेवारी आहे. मी तर सरकारला एकच अपील करेल किंवा जनतेला पण हेच अपील करेल की जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लावलं आहे ते हिंदूंना पण सेम लागलं पाहिजे, मुसलमानांना पण लागलं पाहिजे,
काय ते तुमचं हलाला पद्धत, काय पद्धत आहे यार? मला पण मुलगी आहे, तुम्हाला पण मुलगी आहे, तुमची पण बहीण आहे, तुमची पण आई आहे. काय हा प्रकार आहे? मला माहीत नाही प्रॉपर, पण जे काय ऐकलं ते फार चुकीचं वाटतं. महिला माणसं नसतात का? इस्लामिक महिलेला अधिकार नाही आहे पोटगी मिळवण्याचा. हा काय प्रकार? हक नावाचा मध्ये मी पिक्चर ऐकलं, त्याच्याबद्दलचं वाचलं. का नको? तुमची उद्याच्याला मुलगी आहे, इस्लामिक बंधू असू द्यात कोणी असो, मुलगी आणि तिला तिच्या नवऱ्याने नीट सांभाळलं नाही, 4-4 बायका केल्या आणि पोटगी पण नाही दिली. अरे तिने भीक मागून खायची, तिच्या पोरांनी काय करायचं? अरे माणसं बनून आपण, प्रॉब्लेम काय? प्लीज. म्हणजे मला भीती वाटते की तुम्ही समाजाला, पुढच्या पिढ्याला काय देणार आहात याचा नक्की सगळ्यांनी विचार करावा. जर काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो, पण याच्यावर तुमचे काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये मला सांगा. आणि हा विषय खरंच तुम्ही जे काय राज्यकर्ते मत मागायला येतात त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, समान कायदा आला तर आपला देश बेटर होऊ शकेल, बेस्ट होऊ शकेल. आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या देशाने जगात नंबर 1 व्हावं, चांगल्या स्थितीला जावं, तर आपल्याला हिंदू मुसलमान करून चालणार नाही. नाहीतर ही लोकं काय ते रोबोट घेऊन आपला खात्मा केल्याशिवाय राहणार नाहीत. आपण जर हिंदू मुसलमान करत बसलो आणि टॅलेंटला एज्युकेशन नाही दिलं आणि मारणाऱ्याला औषध नाही दिलं, ह्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तुम्हाला कोणाला काय वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.